मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी 25 जानेवारी 2025 पासून उपोषणाचे हत्यार उपसले होते। सर्व माहिती सांगणार आहे, त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मनोज जरांगे हे 7व्यांदा उपोषणासाठी बसले होते। त्यांनी अंतरावली सराटीत उपोषण सुरू केले होते। गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेले हे उपोषण आज अखेर स्थगित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालं आहे। यांच्या अनेक मागण्यांपैकी 4 मागण्या सरकारने मान्यही केल्या आहे। मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या, नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या होत्या। यातील काही मागण्या सरकारने मान्य देखील केल्या आहेत। मनोज जरांगेंच्या कोणत्या 4 मागण्या ह्या सरकारने मान्य केल्या आहेत, चला ते बघू। पहिली मागणी, कुणबी नोंदणी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येईल। दुसरी मागणी, हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अभ्यास करण्यात येईल व त्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल। तिसरी मागणी, महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याच्या कारवाईस गती देण्यात येईल। चौथी मागणी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही पुढे चालू राहील। या 4 मागण्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य केलेल्या आहे। मी आंदोलन स्थगित करत आहे, संपवत नाही, असंही मनोज जरांगे पाटील बोलले। आम्ही सगळे सोयरेंचा विषय सोडणार नाही, त्यावर आक्षेप असल्याने साध्य होत नाही, पण 2 ते 3 महिन्यात ते करा। आता केलं नाही तर नंतर मुंबईला जाऊ। मी 2.25 वर्ष झाले सर्व सहन करत आहे। मी आंदोलन स्थगित करत आहे, संपवत नाही। मला 100% वाटते की फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। शिंदे समितीचे काम बंद झाले होते, ती समिती लगेच सुरू करावी, त्यात किचकट अटी घालू नका। शिंदे समिती केवळ मराठवाडा नाही तर राज्यभर काम करत आहे। बीड आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे। वंशावळ समिती गठीत करा। मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने पैसे न दिल्याने काम बंद केले होते, त्यामुळे मोडी अभ्यासक नेमा, त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन अभिलेख तपासा। आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस परत मागे घ्या। EWSच्या मुलांनी जे ॲडमिशन घेतले ते तसेच ठेवावे, अशा अनेक मागण्याही मनोज जरांगेंनी बोलून दाखवल्या होत्या।